आणि त्याची मोठी बातमी समोर येते मुंबईतनं वरळी सी लिंकवरनं व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे। सी लिंकवरनं समुद्रात उडी घेत आत्महत्येचं पाऊल उचललंय। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी मुलाला व्हिडिओ कॉल केलेला होता। पोलिसांना व्यावसायिकाच्या गाडीतनं एक चिठ्ठी सापडली आहे। या चिठ्ठीतल्या मजकुरानुसार आर्थिक चणचणीमधनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। जवळपास 3 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह पोलिसांना सापडलेला आहे। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, कधीची ही घटना आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही घटना सकाळची आहे। वरळी सी लिंक वरून समुद्रात उडी मारून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल केला होता आणि हा व्हिडिओ कॉल संपताच त्याने वरून उडी मारून आपला जीव दिला। शोध मोहीम घेत असताना पोलिसांना त्याची गाडी सापडली आणि या गाडीमध्ये एक चिठ्ठी देखील सापडली। त्या चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं, ते म्हणजे आर्थिक चणचण। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्याला चणचण होती। आर्थिकदृष्ट्या तो त्याच्याकडे तितकं स्टेबल नव्हता तो, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं या चिठ्ठीमध्ये स्पष्ट केलं आहे। जवळपास 3 तास पोलिसांनी शोध घेतला समुद्रामध्ये आणि 3 तासाच्या शोध मोहिमेनंतर भावेश सेठ याचा मृतदेह सापडलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, नेमका काय स्वरूपाचा त्यांचा व्यवसाय होता, वय किती होतं, काही कळू शकले का? प्रज्ञा, अद्याप तरी ती माहिती समोर आलेली नाही आहे। मात्र जशी जशी माहिती समोर येईल तशी तशी अपडेट खरं तर सगळ्यांपुढे येईल की नेमकं याचा व्यवसाय काय होता, किती वय होतं ह्या व्यावसायिकाचं आणि नेमकं त्याच्या घरामध्ये कोण कोण होतं आणि काय आर्थिकदृष्ट्या त्यांना चणचण होती, हे देखील अधिक पुढच्या तपासामध्ये स्पष्ट होईल। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।